हाय हॅलो नमस्कार, कशा आहात माझ्या गोड मैत्रिणींनो? तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बघतो पूर्ण दिवसाचं रुटीन. तर इथे मी एका कुकरमध्ये भात आणि दुसऱ्यामध्ये चवळी शिजत ठेवलेली आहे. तिसऱ्या गॅसवरती तुम्ही बघू शकता इथं आवळे उकडत ठेवलेले आहेत. आपण आवळ्याचा मुरब्बा बनवणार आहोत. तर आता कुकर झालेले होते माझे. इथं मी माझ्या भाकरीसुद्धा बनवून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. भाकरी झाल्याच्या नंतर मी भाजी बनवून घेणार आहे आणि नंतर मुरब्बा बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत. आता मी इथं भाजीला फोडणी देते. तोपर्यंत इथे हे आवळे आहेत ना, वाफवत ठेवलेले आहेत. एकदम इझिली हे निघतात, म्हणजे ह्याच्यामधलं बी जे आहे ना ते बाहेर निघतं. इथं वाटण करून घेतलं होतं. खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर आणि एक कांदा आणि टोमॅटो असं ह्याच्यामध्ये वाटण करून घेतलं होतं. इथं मी चवळीची भाजी बनवते. साधी सिंपल अशीच बनवते, नेहमी आपण बनवतो तशीच. वाटणामध्ये खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर, एक कांदा घेतला होता आणि एक टोमॅटो मिक्सरमध्येच मी वाटून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं आहे. नंतर वेळ येते तिच्या घरातले मसाले टाकण्याची. तुमच्याकडे जे मसाले असले ते तुम्ही इथं वापरू शकता. मी हळद, तिखट, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हिंग, काश्मीरी मिरची पावडर हे एवढे मसाले मी इथं वापरलेले आहेत. नंतर यामध्ये जी शिजवलेली चवळी जी आहे ना ती टाकून घ्यायची. अगोदर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हा मसाला सगळा व्यवस्थित मिळून येईल, शिजून येईल. थोडंसं पाणी टाकून झाल्याच्या नंतर वाफ काढून झाली की मग आपल्याला चवळी ॲड करायची आहे. शिजवून घेतलेली चवळी आहे ही 4 ते 5 तास मी भिजत ठेवली होती. ही गावठी चवळी आहे, गावावरून दिलेली होती, तीच इथं बनवलेली आहे. ही शिजल्यानंतर थोडीशी लालसर होते. तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार झाली आहे. आता ह्याच्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकता, कमी जास्त. मी थोडंसं पातळ केलं होतं, थोडंसं म्हणजे मीडियम ठेवलं होतं. जास्त पातळसुद्धा नाही आणि घट्टसुद्धा नाही, अशी भाजी मी बनवलेली होती. आता ऑलमोस्ट आपली भाजी शिजत आलेली आहे. याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, मस्त गार्निशिंग करून घ्यायचे. मस्त असं झटपट होणारी अशी भाजी आहे. जेव्हा कधी घरामध्ये काहीच भाजीला नसेल ना त्या दिवशी आपण ही भाजी नक्की बनवू शकतो. म्हणजे काय, चवळी जर घरामध्ये शिल्लक असेल तर. नाहीतर म्हणाल जर चवळीच घरात नाही तर कशी भाजी बनणार. तर तसं नाही आहे. जर आपल्याकडे दुसरं काहीच भाजीला नसेल किंवा कंटाळा आला असेल तर ही चवळीची भाजी एकदम बेस्ट आहे. माझ्या मुलीची तर खूप फेवरेट आहे, तिला तर ही चवळीची भाजी खूप जास्त आवडते. त्यामुळे आणि मी खूप दिवसांनी खरं तर बनवलेली आहे. माझं पण सारखं बनवलं जात नाही आहे, पण छान वाटलं ही भाजी खाऊन बरेच दिवसानंतर. आणि शेवटी ती गावठी होती त्यामुळे तर तिला चव एकदम छानच लागत होती. मी थोडंसं पाणी ॲडजस्ट केलं आणि इथं वाफ काढून घेतली आहे. तर इथं आवळेसुद्धा उकडलेले आहेत, तुम्ही बघू शकता. असं थोडंसं दाबलं ना की ते पूर्ण त्याचे जे आहेत ना पाकळ्या त्या निघत होत्या, अगदी इझिली निघत होत्या. बीसुद्धा त्याची एकदम आरामात निघत होती. फक्त थोडंसं प्रेस करायची एक ट्रिक आहे, त्या ट्रिकनुसार ते प्रेस केलं तरच होत होतं, नाही तर पूर्ण ताकद लावून काहीच उपयोग नाही. एक ट्रिकनुसार थोडंसं वरच्या साईडला प्रेस करून घेतलं ना की अगदी आरामात पाकळ्या निघत होत्या. आता तुम्ही बघू शकता सर्व पाकळ्या निघालेल्या आहेत. आता आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे साखरेचा. आता इथं पॅनमध्ये आपल्याला हे आवळे टाकून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये जर का पाव किलो आवळे असतील तर आपल्याला पाव किलो साखर इथं वापरायची आहे. अर्धा किलो असतील तर अर्धा किलो. तर मी इथं पाव किलो होते त्यामुळे मी 1 वाटी साखर इथं वापरलेली आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, जास्त फास्ट ठेवायची नाही आहे, नाही तर साखर सगळी करपून जाईल. असं मिक्स करत राहायचं. आता या प्रोसेसला वेळ लागतो, लगेच होत नाही. आता साखर पूर्ण वितळणार आणि पुन्हा घट्ट होणार, त्यामुळे त्या प्रोसेसला खूप वेळ लागतो. मिक्स करत राहायचं, नाही तर साखर खाली लागू शकते. त्यामुळे असं हे हात आपले चालूच ठेवायचे. आता तुम्ही बघू शकता साखरेचा पाक तयार झालेला आहे, साखरेला पाणी सुटलेलं आहे. असं मिक्स करत राहायचं, आपल्याला थांबायचं अजिबात नाही आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे आवळा केसांसाठी किती चांगला आहे ते. आवळा रोग प्रतिकारक शक्ती सुधारतो, त्यामुळे आवळा हा रोज खाल्लेला खरंच खूप चांगला आहे. आवळ्याचा आवरा झाला माझ्याकडून. तर आता हे असं मिक्स करत राहायचं आपल्याला. आता थोडंसं पाक पुन्हा घट्ट होईल त्या स्टेजला आपल्याला बंद करायचं आहे गॅस. आणि हे जे आहे ना हे काचेच्या बाटलीमध्ये हा मोर आवळा भरून ठेवायचा आहे. ह्याला पाण्याचा हात अजिबात लागता कामा नये, नाहीतर हा मोर आवळा खराब होऊ शकतो. याची मुख्यतः काळजी घ्यायची आहे, कारण हा लगेच खराब होतो, लगेच त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते.
त्यामुळे हा ठेवताना अशा ठिकाणी ठेवायचा की तिथे सारखा आपला हात जाणार नाही किंवा सारखा आपण तिथे जाणार नाही. आवळ्याचा मुरब्बा तयार.